अजय नावाचा एक 22 वर्षांचा तरुण नोकर म्हणून एका 70 वर्षीय महिलेच्या घरी काम करत असायचा. आता या दोघांमध्ये काम करत करत दोघांमध्ये नजदिकी वाढली. नजदिकीचं रूपांतर आता संबंधामध्ये होऊ लागलं होतं. 22 वर्षांचा तरुण होता तो. 70 वर्षांच्या महिलेला चांगल्या पद्धतीने रगडून काढायचा. पण याने पुढे चालून हिच्यासोबत असं काही केलं, त्याच्यामुळे आज ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली. तर पूर्ण घटनेचा तपशील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बाकी व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती एकदा लाईकचं बटन दाबा, चॅनल पण सबस्क्राईब नक्की करा. तर चला भावांनो, चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो. 22 वर्षांचा अजय कामाच्या शोधामध्ये होता. त्याने भरपूर ठिकाणी हातपाय मारले होते, पण अजूनपर्यंत काम काय भेटलं नव्हतं. त्याने 12वी केल्यानंतर काही ठिकाणी काही श्रीमंत व्यक्तींच्या घरी काम केलं होतं. आता त्या ठिकाणाहून त्याला पगार एवढा भेटत नव्हता. राहण्याची सोय नव्हती, त्यामुळे तो दुसरं काम शोधत होता. दुसरीकडे एक 68 वर्षांची विमलाबाई, 68 वर्षांची मैना ही एक महिला तिच्या पतीसोबत राहत होती. पती आणि ही 68 वर्ष वय असलेली विमलाबाई आता ही तिच्या पतीसोबत राहत होती. तिचा पतीचं वय 75 वर्ष, रिटायर आर्मी ऑफिसर होता. आता या दोघांना कसलंही टेन्शन नव्हतं, पैसा भरपूर होता. पण एवढं होतं की यांची जी पोरं होती विदेशामध्ये राहायची, यांना सेवा करण्यासाठी कोणी नव्हतं. या विमलाबाईच्या पोराने काय केलं होतं की पेपरमध्ये जाहिरात दिली होती, 2 वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी एका तरुणाची गरज आहे. राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय केली जाईल. त्या अजयला पण एवढंच पाहिजे होतं. त्यामुळे त्याने त्या ठिकाणी फोन केला, नंबर दिलेला होता. त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर या विमलाबाईच्या पोराने फोन उचलला. त्याने पूर्ण डिटेल घेतली आणि त्याला घरी जायला सांगितलं, ॲड्रेस दिला. तो अजय पटकन त्या विमलाबाईच्या घरी गेला. दरवाजाची कडी वाजवली. विमलाबाई आली आतून. त्या अजयला बघताच तिच्या मनामध्ये वेगळंच काही चालू लागलं. तरुण पोराला बघितलं होतं तिने भरपूर दिवसातून. ती त्याला म्हणते की बोल बाळा, काय पाहिजे. हा अजय तिला म्हणतो की पेपरामध्ये जाहिरात आली होती आणि तुमच्या मुलाशी माझं बोलणं झालं आहे. त्यांनी मला तुमच्यापाशी पाठवले, तुमची काळजी घेण्यासाठी मला कामाला ठेवलेलं आहे. तुमच्या दोघांसोबतच राहायचं, तुमची काळजी घ्यायची, सगळं जेवढं काय असेल तेवढं आता मीच करणार आहे आजच्यापासून. आता ही 68 वर्षांची विमलाबाई थोडं तर सुरुवातीला गचकली होती की अचानक हे काय झालं. पण ती तिच्या पोराला फोन करून विचारते. पोरगा सगळी माहिती देतो आणि सांगतो की हो, मी या पोराची चौकशी केली, चांगला पोरगा तू ठेवून घेऊ शकते आणि काम त्याला समजावून दे. आजपासून तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुम्ही दोघं याला जे काय असेल ते सांगा, सगळी कामं हा करेल. आता विमलाबाईला तर हा अजय बघताच क्षणी तिच्या मनामध्ये भरलेला होता. भरपूर दिवस झाले ती तिच्या वृद्ध पतीसोबत राहून कंटाळून गेलेली होती. तिलाही असा कोणीतरी तरुण पाहिजे होता की तिला तो रात्रभर रगडून काढेल. तिचं शरीर थकलं होतं, पण मन अजून जवान होतं. मन थकलेलं नव्हतं. आता पोरासोबत विचारपूस झाल्यानंतर ही विमलाबाई अजयला म्हणते की घरात ये. घरात आल्यानंतर तिचा जो 75 वर्षाचा पती आहे त्याला त्याची ओळख करून देते आणि पूर्ण माहिती सांगते की हा माझा पती रिटायर ऑफिसर आहे, आमच्या आजपासून तूच काळजी घे. पतीला सांगते की पोरांनी पाठवलं याला. आता अजय त्यांची काळजी घ्यायला लागतो. त्यांची कामं, त्यांना स्वयंपाक बनवून देणे, घराची काळजी, यांना कुठं जायचं असेल तर बाहेर दवाखान्यामध्ये घेऊन जा, आण, त्यांचे गोळ्या, औषधे, हे सगळं काम हा अजय करायला लागला होता. आता चांगल्या प्रकारे अजय या दोघांमध्ये मिसळला होता. त्यामुळे ही आता विमलादेवीचा जो पती होता विमलादेवीचा जो पती होता अजयला आता स्वतःच्या पोरासारखं समजत होता. विषय हाच आहे की यांची पोरं बाहेर राहत असल्यामुळे यांना सहवास नव्हता भरपूर दिवस. आधी शिक्षण, नंतर नोकरी, त्यामुळे यांची पोरं त्यांच्याजवळ कधी राहिलीच नाहीत. आता या अजयच्या रूपामध्ये या दोघांना वाटायचं की यांचा पोरगाच आला आहे काय की आता यांच्यासोबत राहण्यासाठी. त्यामुळे अजयची पण काळजी घेतली जायची यांच्याकडून. त्याला कसली गरज आहे, कापडाची, चप्पलची, पैसा, सगळी गरज हे म्हातारी भागवायचे पुढे चालून. आता या सगळ्या गोष्टीमध्ये दिवसामागे दिवस जात होते. 5 महिने गेले, 6 महिने गेले. विमलादेवीचा जो पती होता तो आता हळूहळू आजारी पडायला लागला होता जास्तच. त्याला एकदा हार्ट अटॅक येऊन गेला होता.
दुसऱ्या वेळा हार्ट अटॅक आल्यानंतर त्याने त्या ठिकाणी त्याचे प्राण सोडले. विमला देवी रडत होती. आता हा अजयला पण गोडी लागली होती, त्यामुळे तो पण रडत होता. त्याने त्या विमला देवीच्या पोराला फोन केला. तो त्या ठिकाणी आला. त्याचे अंत्यसंस्कार केले. ऑफिसमध्ये काम आहे म्हणून 10 दिवसानंतरच रिटर्न गेला. पण जाताना अजयला सांगून गेला होता की अजयने त्याला सांगितलं होतं की हिला घेऊन जावा तिकडं. पण तो व्यक्ती काय म्हणतो की ती आईला तिकडं सहन होणार नाही वातावरण. बाहेरच्या देशातलं अचानक बदललेलं वातावरण सहन नाही होणार. तूच काळजी घे. तसं पण तुला नोकरी दिलेल्याच आहे ना, मी पैसा देतोयच. अजय म्हणला सगळं ठीक आहे, पण एका महिलेने इथं राहणं, पोरांपाशी राहावं शक्य नाही ना इथं राहणं. त्यावेळेला तो पोरगा म्हणला ठीक आहे ठेवून घे. जोपर्यंत राहते तोपर्यंत, बाकी तर मी घेऊनच जाईल. अजयला काही अडचण नव्हती. पगार मिळत होता, पैसा मिळत होता. अजय होकार देतो त्याला. आता विमला देवी जी आहे हळूहळू एकटी पडायला लागली होती. ज्या वेळेसपासून तिचा पती गेला होता त्यावेळेला एका ठिकाणी बसूनच ती अशी तशी राहायची, नाराज राहायची. आता तिला समजत नव्हतं की काय करावं. बाहेर जाण्याची तिची हिंमत होत नव्हती. आता जे काय बोलायचं ती अजयसोबतच बोलायची. दोघांमध्ये आता एवढी चांगली घट्ट मैत्री झाली होती. पुढे चालून या दोघांमध्ये एवढी नजदीकी वाढली की दोघांमध्ये प्रेम बनलं. प्रेमाचं रूपांतर संबंधामध्ये. या दोघांमध्ये हळूहळू आता संबंध बनू लागले होते. नात्याचं कसलंही भान राहिलं नव्हतं दोघांना. आता ही जी अजय आहे, या अजयच्या आजीच्या वयापेक्षा जास्त असलेली ही विमला देवी जवळजवळ आता 70 वर्षांची झालेली होती. अजयला कामाला लागून 1.5 वर्षे झालेली होती त्यांच्यापाशी. पण या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे संबंध बनत होते. अजय तरुण पोरगा या विमला देवीला पूर्णपणे रगडून काढायचा. तिलाही तेवढंच पाहिजे होतं. अजयसोबत तिने आता लग्न करायचं ठरवलं. ती अजयला म्हणली की माझी सगळी प्रॉपर्टी मी तुला देणार. तिच्या नावावरती भरपूर गावातली जमीन, एक मोठा शहरामध्ये फ्लॅट आणि 1-1.5 करोड रुपयाची एफडी. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर अजयच्या मनामधल्या भावना उफाळून यायला लागल्या. अजय तिला होकार देतो, म्हणतो की लग्न लवकरच करू. विमला देवी म्हणली की असं तर नाही करून चालणार, माझ्या पोरांना एकदा कळवावं लागेल. अजय म्हणला ठीक आहे कळवा. आता तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणल्यानंतर कोणी जरी काय केलं तरी काय करू शकतच नाही ना. ती होकार देते, त्याच्या पोराला सांगते. पोरगा तिचा नाराज होतो आणि म्हणतो तू काय करते, तुला समजतंय का? तुझं वय काय, तू करते काय? असं नको करू, तू आपलं तिथनं बॅग उचल आणि इकडे ये. दुसरीकडे विमला देवी म्हणते की असं तर नाही होऊ शकत, माझं अजयवरती प्रेम आहे. जर मी याच्यासोबत लग्न नाही केलं तर मी जगू शकत नाही. या महिलेचा बचपना, या महिलेचा बालिशपणा बघून तिचं पोरगं अचाक झालं होतं. त्याला समजत नव्हतं की ही 70 वर्षांची म्हातारी अशी का करते. आता विमला देवीचा जो पोरगा होता त्याच्या मनामध्ये शंका यायला लागली होती. राहुल विरोधात शंका यायला लागली होती. त्याचं डोकं फिरलं. त्याने विचार केला की या राहुलने तिला फूस लावलेली असेल. तो विचार करतो की मी भारतात जाऊनच जो काय आहे सोक्ष तो लावून येईल. तो त्याच्या पत्नीला सांगतो आणि भारतामध्ये यायला लागतो. भारतामध्ये आल्यानंतर पहिलं प्लॅन लँड झाल्यानंतर आईपाशी जातो. आईपाशी बोलतो की असं नको करू तू असं केल्याने समाजामध्ये काय इम्प्रेशन पडेल, लोक इज्जत देणार नाहीत आपल्याला. त्याची आई म्हणते तू विदेशात राहतो, तिकडं तर हे सगळं चालतं. पण तो म्हणतो की अरे तू विदेशात नाही, तू भारतात आहे. आणि त्यातल्या त्यात तू आपल्या समाजामध्ये बघ ना आसपास काय चालू आहे आणि तू काय करते. हे सगळं विमला देवी ऐकत होती. पण या सगळ्या गोष्टीला ती झटकून टाकते. म्हणते की मला काय घेणं देणं नाही याच्याशी, मी करणार म्हणजे करणार. समजावून सांगतो. तो अजयला पण समजावायचा प्रयत्न करतो. अजय म्हणतो माझं काय नाही, जर ही ऐकत असेल तर ठीक आहे, मी नाही करत. पण याच्या डोक्यात काय आलं होतं की अजयला पण समजावून झालं. विमला देवीच्या पोराला राग आला, कोणीच ऐकायला तयार नाही. त्याच्या डोक्यात आलं होतं की प्रॉपर्टीसाठीच अजयने हिला फसवलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तो निराश होऊन विमला देवीचा पोरगा बॅग घेऊन एअरपोर्टच्या दिशेने निघायला लागतो. एअरपोर्टवरती बसलेला होता. तेवढ्यातच पोलीस त्या ठिकाणी आले. पोलीस आल्यानंतर त्याला उचलतात, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. त्यावेळेला त्याला समजत नाही की का आणलं आहे मला माझी हा पोलिसांना म्हणत होता की माझं प्लेन सुटेल, मला जाऊ द्या. फ्लाईट लँड झालेली असेल, रिटर्न जाईल, टेक ऑफ करेल, मला जायचं आहे. पण पोलिसांनी जाऊ दिलं नाही. कारण विचारलं तरी गप्प होते. पण त्यातलेच एक सिनियर ऑफिसर आले आणि त्याच्या पुढे 2 फोटो ठेवले. एक अजयचा, एक विमला देवीचा. पोलिसांनी विचारलं की हे कोण आहे. तो म्हणला माझी आई आणि हा आमच्या घरातला नोकर.
यांना तू का मारलं? आता त्याला समजत नव्हतं की मी का मारेल यांना. मी तर आता निघायला लागलो. काल यांच्याशी माझं बोलणं झालं. काल रात्री मी घरून निघालो आणि आता अचानक काय झालं? तो रडायला लागला. पोलिसांनी 2 कानाखाली लावल्या आणि विचारायला सुरुवात केली. थर्ड डिग्री ज्या वेळेला त्याला बसली त्यावेळेला त्याने सांगितली पूर्ण कहाणी. विषय असा होता की त्या विमला देवीसोबत आणि अजयसोबत त्या दिवशी त्याचं खूप मोठे जोरजोरात भांडण झालं होतं. त्यामुळे या विमला देवीच्या पोरांनी या दोघांना गोळ्या घालून त्या ठिकाणी संपवलं. आता तो ज्यावेळेला एअरपोर्टवरती लँड झाला त्यावेळेला तो घरी नाही गेला, डायरेक्ट एका गुंडापाशी गेला. त्याच्याकडून बंदूक घेतली पैसे देऊन आणि तो घरी आला. त्याला माहिती होतं की एकतर अजयला संपवावं लागेल, नाही तर त्याच्या आईला, कारण हे असं ऐकणारं नाही. एवढ्या म्हातार वयात प्रेम होते म्हणजे काही विचार करूनच यांनी केलेलं असेल. त्यामुळे यांनी हे कांड केलं. पोलिसांच्या ताब्यात आहे. आता त्याचा पासपोर्ट वगैरे जप्त केला. कोर्टामध्ये केस चालू आहे. पुढे याचा निकाल जो लागेल तो लागेलच. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. यामध्ये या विमला देवीचं शरीर थकलं होतं पण मन अजून जवान होतं. याच्यामुळेच ही घटना घडली. अवघड आहे. समाजामध्ये जे घडत आहे त्याच्यावरती विश्वास बसत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.